ठिकाणी ह्या सर्व सुविधा देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून केलं जाईल, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय। तुम्हाला परिवर्तन पाहिजे, तुम्हाला विकास पाहिजे, आणि म्हणून आपला अजेंडा जो आहे विकासाचा अजेंडा आहे, आपला खुर्चीचा अजेंडा नाही। आणि म्हणून ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे। आणि म्हणून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलो, अनेक विकास प्रकल्प पुढे नेले। तुमचा नागपूर मुंबई समृद्धी हायवे आपण केला, या ठिकाणी देखील या भागामध्ये जी काही विकास कामं आहेत ती आपल्याला करायची आहे। 2.5 वर्षामध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावले आपण, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या। त्यामध्ये सगळ्यात माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय ठरली, आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगू इच्छितो, तेव्हाही विरोध केला, आताही अफवा पसरवतात की लाडकी बहीण योजनेचं खरं नाही। पण मी आपल्याला सांगतो, आपला भाऊ एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतोय, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून फक्त या योजनेपुरता आपल्याला मर्यादित ठेवणार नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आर्थिक ताकद दिली जाईल। आज बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये फंड मिळतो, परंतु शहरी भागात मिळत नाही। त्या ठिकाणी देखील जो रिव्हॉल्विंग फंड आहे तो देण्याचा निर्णय देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून घेतला जाईल, जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणी आपल्या कुटुंबाला आधार देतील। मला आठवतंय, हा इतिहास आहे, पहिल्यांदा आपण या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण हा निर्णय घेतला, याची नोंद सुवर्णाक्षराने झाल्याशिवाय राहणार नाही। मी आपल्याला सांगतो, मी देखील हा लाडका भाऊ आपला एक सर्वसामान्य कुटुंबातून आलाय, एक शेतकरी कुटुंबातून आलेला आहे। मला गरिबीची जाण आहे, आणि त्यावेळच्या माझ्या आईची पण तगमग पाहिली, तिची काटकसर मी पाहिली, आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या ठरवलं की माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये काय बदल घडवायचा असेल, काहीतरी निर्णय ऐतिहासिक मोठा घ्यावा लागेल, आणि मग त्यातून लाडकी बहीण जन्माला आली योजना। आणि मी आपल्याला सांगतो, आज काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन गट बनवून, बचत गट बनवून, क्रेडिट सोसायटी बनवून छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या, व्यापार करू लागल्या। काही लोक आपल्या घरातलं काम करू लागले, काही आपल्या कुटुंबाला ते पैसे वापरू लागले। स्वतःच्या सहीने स्वतःच्या खात्यातले पैसे काढण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये पहिला तुम्हाला मिळाला, आणि हा भाऊ एकनाथ शिंदे हा अधिकार कधी काढून घेणार नाही, हा अधिकार अबाधित राहील। आणि यामध्ये तुम्हाला अधिक फायदा कसा होईल, माझ्या लाडक्या बहिणी व्यवसायाच्या माध्यमातून लखपती कशा होतील, ही योजना आपल्याला करायची आहे। मी आपल्याला सांगतो, जे बोलतो तेच करतो, दिलेला शब्द पाळतो, आणि म्हणूनच लोक आपल्यावर विश्वास ठेवतात। आणि म्हणून जे आपण बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही। आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला, धनुष्यबाणाला 80 जागा लढवल्या आपण, आणि तुमच्या आशीर्वादाने 60 जागा जिंकल्या, 60 आमदार आपले निवडून आले। हा देखील एक इतिहास आहे। आणि म्हणून परिवर्तन घडवायचं असेल, विकास घडवायचा असेल, आपलं जीवन बदलवायचं असेल, तर आपल्याला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता या ठिकाणी धनुष्यबाण आणि शिवसेना यांनाच विजयी करावा लागेल। कारण शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, त्यांनी 80% समाजकारण, 20% राजकारण हा आम्हाला गुरुमंत्र दिला आहे। आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही आहोत। किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती मिळवली,
किती काय काय केलं, यापेक्षा माणसं किती कमावली, माणसांचं प्रेम किती कमावलं, हे बघणारे आम्ही लोक आहोत, हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सोन्याचा चांदीचा चमचा जन्म तोंडात घेऊन जन्माला आला नसला तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालाय, हे मी सांगू इच्छितो, हे मी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जे 2.5 वर्षात केलं, या 2.5 वर्षामध्ये अनेक निर्णय आपण घेतले. हे व्यासपीठावर सगळे आपले इथं उपस्थित आहेत, ते सर्व साक्षीदार आहे. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतके सिंचन प्रकल्प असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, या ठिकाणी एसटी मध्ये 50% सवलत असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असेल. मला ते घटना ऐकल्यानंतर फार दुःख झालं, मनाला वेदना झाल्या. मी मुख्यमंत्री असताना रात्री 12:30 वाजता टीव्हीवर एक बातमी आली, एका मुलीने उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% फी पालक भरत होते, 50% फी सरकार भरत होतं. त्याच रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये 50%चं 100% फी मोफत करून टाकली, सवलत देऊन टाकली. मी म्हणालो, सरकार कुणासाठी आहे? आपल्या राज्यात सरकारमध्ये जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा फायदा काय? हे संवेदनशील सरकार, हे संवेदनशील सरकार, ही संवेदना या त्या काळात आपण पाळली. आणि म्हणून या ठिकाणी मी खूप शेतकऱ्यांसाठी, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं संकटात आले, शेतकरी संकटात आले, त्यावेळेस सरकार अटी शर्ती बाजूला ठेवून त्यांना आपण मदत केली. शेतकरी आपला मायबाप आहे, त्यांना कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. आता देखील सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपण निर्णय घेतलाय, कारण शेतकरी हा माझ्या काळात देखील, मुख्यमंत्री काळात मगाशी मी म्हटलं, शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली. 6,000 रुपये वर्षाला आपण देऊ लागलो. त्याचबरोबर इकडे धानाला, आशिष धानाला आपण किती दिले? धानाचा बोनस वाढवला ना आपण, 1650 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी. आपण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी जे जे काय आपण करता आलं ते केलं. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एक सर्वसामान्य शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री, हे काही लोकांना पचलं नाही, पटलं नाही. ते मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हापासून ज्योतिषाकडे बघू लागले. सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार, अमक होणार, तमक होणार. परंतु ही जनता या एकनाथ शिंदेच्या पाठीशी होती. एकनाथ शिंदेचा बालबाका झाला नाही. 2.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने काम कसं करायचं, विकास कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी अनेक कामं माझ्या समोर आता आहे. गंगा उमरेडला काय काय पाहिजे, वर्षानुवर्ष रेंगाळलेली कामं, या ठिकाणी गंगापूर खैरे कुणबी समाज वसतिगृह, त्याचबरोबर मलक शॉपिंग सेंटर, योग भवन, विरंगुळा केंद्र, या ठिकाणी निधी अभावी कुठलेही काम थांबणार नाही हे सांगतो. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया, मैदान, क्रीडांगण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 125 कोटी रुपये, नागरी दलितोत्तर वस्ती सुधार 5 कोटी, केंद्राच्या विशेष सहाय्यातून 165 कोटी, स्मशानभूमीचा विकास प्रगती पथावर. त्याचबरोबर PMYचं पण घरांचं काम चालू आहे. इकडे 550 घरं मंजूर झाली आहे, त्यापैकी 323 पूर्ण झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी वाहतूक कोंडी असेल, गांधी सागर तलावावर पुलाची गरज असेल,
गांधी सागर तलाव सुशोभीकरण असेल, या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की उमरेड हे एक ऐतिहासिक शहर झालं पाहिजे. इथं कुठली खाद्य संस्कृती आहे सावजीची? सावजी आणि खाद्य संस्कृती आहे. इथं आपल्याला मी येताना म्हणालो की अभयारण्य इथं विकसित होऊ शकतं. इथे निसर्ग आहे, जंगल आहे, वनसंपदा आहे आणि म्हणून याचा लाभ या सगळ्या लोकांना झाला पाहिजे. मी आपल्याला सांगायला आलोय की सगळं बाजूला ठेवा, फक्त एकच या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनटक्के ताई, शालिनी ताई सोनटक्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे आणि भिवापूरच्या मंगलाताई यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामध्ये जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. कारण नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे, रस्त्याचा MSRDC विभाग माझ्याकडे आहे, MIDC विभाग आपल्याकडे आहे आणि ज्या ज्या विभागातून या ठिकाणी आपल्याला रोजगार देता येईल, तरुणांच्या हाताला काम देता येईल, ते देण्याचं काम आपण करू. पण सगळ्यात महत्वाचं ही नगर परिषद जी आहे, ही नगर परिषद, या नगर परिषदेचा या नगर परिषद हद्दीमध्ये जी काही विकास कामं गेले अनेक वर्ष झाली नाही ती करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आता इतर लोकांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, आता इतर लोकांचा अनुभव तुम्ही घेऊन झालेला आहात. आता ज्या शालिनी ताई आहेत सोनटक्के, त्यांनी केले, त्यांना एक संधी देऊन बघा. मी आपल्याला सांगतो, शालिनी ताई एकट्या नाहीत, त्यांच्या पाठीमागे आपल्यासारखी जनता आहे आणि त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे भाऊ आहे आणि म्हणून कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. मी नेहमी सांगतो जे आपण बोलतो ते केलं पाहिजे, शब्द दिला की पाळला पाहिजे. आणि माझं वचन आहे आपल्याला की तुम्ही इतर लोकांना अनुभवलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. आता फक्त आणि फक्त शिवसेना आणि धनुष्यबाण ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे तिथली कामं तुम्ही बघा, तिथला विकास तुम्ही बघा. आणि म्हणून शिवसेनेत धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे आपल्या आशाताईंना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे शिवसेनेला मत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला एवढीच आलोय की यावेळेस मात्र आपण संधी घालवू नका, संधीचं सोनं करा. जे शब्द Looking to improve your prompt? MetaPrompt delivers. Built by HubSpot CTO Dharmesh Shah, MetaPrompt is fast and free. Enter any existing prompt, answer a couple of questions, and you've got a new optimized prompt. Prompts generated by MetaPrompt will be precise and work consistently each time. या ठिकाणी जमिनीवरची माहिती मला आहे, सर्वसामान्यांची माहिती आहे, या भागामध्ये विकास करण्यासाठी काय अपेक्षित आहे त्याची माहिती आहे. बाळासाहेब सांगायचे की शब्द देताना विचार करून द्या. मी देखील आपल्याला सांगतो, शब्द देताना पूर्ण विचारांती मी शब्द दिलाय की जे जे काही बोललोय त्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही. नगर विकास माध्यमातून या ठिकाणी या नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी एकच सांगतो, मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे, म्हणून लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सोबत येतात. दिलीपराव आज सोबत आले, तुमचा अनुभव जो आहे या नगराच्या विकासासाठी लावा, या नगराच्या कायापालट करण्यासाठी लावा. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.